खारघर उपनगरात भरधाव डंपरनं दुचाकीस्वार तरुण वकिलाला चाकाखाली चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी तातडीनं रास्ता रोको करत आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। काही तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली। सीबीडी बेलापूरकडे सेंट्रल पार्कच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला। 28 वर्षीय महेश अशोक लोहार असं मृत वकिलाचं नाव असून ते खारघरच्या सेक्टर 12 परिसरात राहत होते। सोमवारी सायंकाळी ते आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असताना राडारोडा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरनं त्यांना मागील चाकाखाली चिरडलं। या भीषण अपघातात महेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झालाय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी घटनास्थळी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला। काही वेळातच त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको सुरू केला। यामुळे उत्सव चौक ते अग्निशमक दलापर्यंत वाहतूक ठप्प झाली। घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह पोलीस पथक दाखल झालं। त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढत योग्य कारवाईचं आश्वासन दिलं। सायंकाळी 7:30च्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। यापूर्वीही खारघरमध्ये अशाच प्रकारच्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता। वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट यंत्रणा अद्याप प्रभावी ठरत नसल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।